माझं नाव सावित्रा काळवंडे। मला पैसे आल्याचा मेसेज 5 वाजेला आला आणि त्या अकाउंटमध्ये 3000 रुपये आले आणि मी 2 शब्द बोलण्याच्या ऐवजी माननीय श्री मुख्यमंत्री साहेब यांना नमस्कार करते आणि त्यांचे धन्यवाद करते की त्यांनी ज्या महिलांसाठी जे वेगवेगळ्या योजना आहेत त्या पेजवरच नाही तर त्या प्रत्यक्षात घडवून आणल्या आणि त्यामुळे मी त्यांचे खूप आभारी आहे। आणि जे गरीब महिला आहे त्यांना अत्यंत पैशाची गरज होती तरी पण ऐन वेळेला मुख्यमंत्री साहेबांनी त्यांची मदत केली। एवढे बोलून माझे 2 शब्द संपले। 7 वाजता मला मेसेज आला, 3000 रुपये माझ्या खात्यावर आले। मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानते आणि अर्जुन भाऊ खोतकर यांचे पण आभार मानते। त्यांनी दिलेले शब्द पाळला आणि गरजू महिलांना खूप असं आवश्यकता होती याची, त्यांच्यासाठी खूप चांगला निर्णय आहे आणि त्यांनी दिलेला शब्द पाळला। एवढे बोलून महिन्याला 1500 रुपये येणार आता काय कसं वाटतं? ते पण चांगलंच आहे। 1500 महिना पण म्हटलं तर महिलांसाठी बराच आधार आहे, त्यांच्यासाठी मुलांसाठी त्यांच्या किंवा त्यांच्या व्यवसाय खर्चासाठी। एवढे बोलून 2 शब्द समजले। जया ज्ञानेश्वर सुपारकर। पैसे आले आणि किती रुपये आले? 3000 रुपये आले 6 वाजता। मी खोतकर भाऊचे आणि मुख्यमंत्री खूप आभार मानते। खूप गरिबी परिस्थिती आहे माझी, मी भाजीपाला विकते, 2 क्विंटलचा गाडा जोडते, पण मला खूप मदत झाली त्यांच्यावाली। मी त्यांचे हे कधी उपकार कधी विसरणार नाही, आहे तोपर्यंत विसरणार नाही। आणि असं नाही की दिला शब्द म्हणजे देंगे न हे करेंगे, दिलेला शब्द पाळला त्यांनी। आता विरोधकाकडून अनेक शितोडे उतरले जाते लाडक्या बहीणवरती, यांना काय सांगितलं? त्यांना काय ते वरते तेच काम असते ते हे करायचे, हे असं झालं पण त्यांनी दिलेला शब्द पाळला ना। 3000 रुपये टाकले प्रत्येकाच्या खात्यामध्ये, अजून पुन्हा उद्या येते 2-3 दिवसामध्ये येतील। काय नाव आपलं? वंदना चौधरी, माऊलीनगर। आला का? किती वाजता आला आणि किती पैसे आले तुमच्याकडे? मला म्हणजे 6 वाजता मेसेज आला। सर्वप्रथम मी मुख्यमंत्री साहेबांचं म्हणजे त्यांना खूप खूप धन्यवाद देते, कारण की त्यांनी जो शब्द दिला होता की महिलांना जी लाडकी बहीण योजना आहे ती खूप छान एक योजना त्यांनी काढली आणि त्या योजनेचा म्हणजे खूप फायदा झाला आहे। आज म्हणजे बरेच महिलांना काय म्हणजे अकाउंटला 3000 रुपये असं अमाऊंट आलेली आहे। त्या अमाऊंटचं म्हणजे अक्षरशः तो मेसेज पाहून म्हणजे असं वाटलं की मुख्यमंत्री साहेबांनी जो शब्द दिला होता तो आज पाळला आहे। आणि खरं सांगायचं म्हणलं ना तर मुख्यमंत्री हे आमचे भाऊच आहेत। आम्हाला म्हणजे कसं आमचे लाडके भाऊ झालेत आता ते, कारण की रक्षाबंधनचं गिफ्ट आम्हाला म्हणजे 2-4 दिवसाने अगोदर दिलं आहे। असा कोणताच भाऊ नाही आहे की रक्षाबंधनच्या दिवशी गिफ्ट म्हणजे अगोदर देणारा। आमचा सख्खा भाऊसुद्धा आम्हाला जेव्हा आम्ही ओवाळतो तेव्हाच आम्हाला पैसे टाकतो, पण आज मुख्यमंत्री साहेबांनी जो शब्द दिला होता तो आज पाळला आहे। त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करते आणि मला माझ्या अकाउंटला पैसे आलेले आहेत। मुख्यमंत्री साहेबांनी जी योजना काढली त्याबद्दल सुद्धा मी त्यांचं अभिनंदन करते आणि त्यांचे धन्यवाद करते, कारण की म्हणजे पूर्ण महिलांना एक काय झाले म्हणजे ज्या महिला गरीब आहेत त्यांना एक म्हणजे एक फुलाची पाकळी ही त्यांच्या संसाराला लाभलेली आहे, कारण की खूप संघर्ष करून काही महिला जगत आहेत, कारण की काही महिलांची खूप परिस्थिती खूप म्हणजे बिकट आहे। मुख्यमंत्री साहेबांनी जी योजना काढली त्याचा फायदा झाला आहे, तर त्यामुळे त्यांचे मी धन्यवाद करते। आणि माझ्यासोबत ज्या महिला आलेल्या आहेत त्या सर्वांचे मी म्हणजे त्यांना सुद्धा सगळ्यांना पैसे आले, त्यासुद्धा सगळ्या मुख्यमंत्री साहेबांना धन्यवाद करणारे आहेत। माझं नाव सविता भोसले, मी माऊलीनगरमधली आहे आणि शुभेच्छा किंवा धन्यवाद देण्यासाठी उत्सुक आहे, कारण की त्यांच्या सुखी संसारामध्ये ना ही मुख्यमंत्र्यांनी आम्हाला रक्षाबंधनची एक भेट दिली आहे की मला म्हणजे त्याबद्दल खूप धन्यवाद द्यायचा आहे त्यांना। एवढं बोलते आणि जय महाराष्ट्र। धन्यवाद खूप, तुम्हाला पण खूप धन्यवाद। आणि हां, तुम्ही असंच आमच्या महिलांसाठी खूप काही करताय, याबद्दल धन्यवाद। अजून पुढं आमच्यासाठी खूप काही करा, एवढंच माझं म्हणणं आहे। धन्यवाद। हो 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 आणि
हो नवीन मुलगी आली जन्माला तर त्याच्या अकाउंटमध्ये 1,00,000 हो तर आपण पैसे जमा हो आणि ह्या त्यामुळे आपल्या सगळ्या लोकांसाठीच हो लोकांसाठीच करतायत. पूर्ण दिवस रात्र काम तुमच्यासाठीच करतायत. तुमचं अभिनंदन पुन्हा एकदा. धन्यवाद. आणि मला भाऊंचं पण धन्यवाद करायचंय की त्यांनी आमच्या जालन्यामध्ये खूप योजनाच्या म्हणजे खूप योजना दिल्या, त्याबद्दल त्यांचं पण धन्यवाद करते, तुमचं पण करते, मुख्यमंत्री साहेबांचं परत करते एकदा धन्यवाद. बाई शुभेच्छा तुम्हाला. खासदार साहेब खोतकर बोलतो. साहेब खूप महिलांचं आता एकदम येणं सुरू झालं घरामध्ये. खूप महिला यायला लागल्या आता माझ्या अभिनंदन करायला, एवढे फोन यायला लागले त्यांचे. साहेब खूप चांगली योजना. अनेक लोकांच्या महिलाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, बोलताना काही रडू लागले बिचारे. 17 तारखेच्या अगोदर आले. हां आज सुरू झाले साहेब. 2 तास झाले, 2-3 तास झाले. सर्वांच्या खात्यावर पैसे आले. मागे सर्व महिला, भरपूर महिला जमा झाल्या इथं आता घरी. बाकीच्या महिलांनी रजिस्टर केलं नसेल अजूनपर्यंत, हो त्यांनी रजिस्टर करून घ्या. त्यांना पुढच्या खासदार साहेब मी आपल्या महाराष्ट्रातला एकमेव माणूस आहे की मी कमीत कमी 1,200 सभा घेतल्या. या लाडक्या बहिणीच्या 1,200 सभा घेतल्या. मी तुम्हाला रेकॉर्ड देईल. 1,200 सभा, वाडा सभा घेतल्या. तुमच्याकडे रेकॉर्ड झाला असेल. रेकॉर्ड झाला, राज्यातला रेकॉर्ड माझ्याकडे झाला साहेब. हो चला साहेब, CM साहेबाला सांगा साहेब, मी तुम्हाला क्लिप पाठवली आणि ही पण पाठवा. ही केली असेल तर पाठवा, ही पण पाठवतो तुम्हाला मी. हां मी तुम्हाला पाठवतो, मी पाठवतो तुम्हाला. ओके, थँक्यू सर. माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाचा ज्या दिवशी 1 जुलैला निर्णय घेतला चालू करण्याचा, त्यानंतर माजी राज्यमंत्री अर्जुन भाऊ खोतकर आणि अभिमन्यूदादा खोतकर यांनी एक मीटिंग आयोजित केली आणि लाडकी बहीण योजनेची घराघरापर्यंत माहिती पोहोचवणं, त्यांचे फॉर्म भरून देणं, त्यांचं ऑनलाईन करून घेणं ही पूर्ण जबाबदारी माझ्यावर दिली होती. ज्यावेळेस प्रत्येक कॉलनीमध्ये, प्रत्येक प्रभागात, प्रत्येक गावामध्ये ज्यावेळेस मी जात होतो, त्यावेळेस अक्षरशः म्हणजे अशा खालच्या थराला जाऊन विरोधक टॉन्टिंग करत होते, हे खोटं आहे, महिलांना भयकवण्याचं काम करत होते. बऱ्याचशा गोष्टी आल्या, पण आम्ही त्याकडं दुर्लक्ष केलं. आम्ही आमचं काम चालू ठेवलं आणि आज मराठवाड्यामध्ये सर्वाधिक चांगली प्रगती जी लाडकी बहीण योजनेची असेल तर ती जालन्यामध्ये आहे. आणि आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला सख्खी बहीण नाही आहे आणि मुख्यमंत्री साहेबांचा निर्णय आणि अर्जुनभाऊ खोतकर यांचा आदेशाने मला लाखो बहिणींची सेवा करण्याची जी संधी दिली, त्याबद्दल मी माननीय एकनाथरावजी शिंदे, खासदार श्रीकांतजी शिंदे, अभिमन्यूदादा खोतकर, माझे नेते अर्जुनरावजी खोतकर यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की अशाच महिलांसंदर्भात ज्या पण योजना असतील त्यासाठी मी पुढाकार घेतच राहील आणि शिंदेसाहेबांचे, अर्जुनभाऊचे हात बळकट करत राहील. आणि माझं नाव किरण कोकाटे, जालना.